राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर हे जे काय माढा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज सोलापूरमध्ये देवेंद्र फडणवीस येत आहेत, अजित पवार येत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर जे काही लोक आहेत ते सुद्धा सोलापूरमध्ये दाखल होत आहेत. पुरुषांसोबत महिलांची संख्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. काही महिला आपल्या सोबत आहेत. काय भावना आहे? आज उमेदवारी अर्ज भरला जातोय. भाजपकडे कसं बघताय तुम्ही, भाजप पक्षाकडे? आज उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे आणि भरपूर उत्साह आणि भरपूर आनंद आम्ही कार्यकर्त्यांमध्ये पाहतोय आणि भरपूर प्रमाणात इथं बघताय तुम्ही की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे मित्र पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते आज उपस्थित आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा विकासाचा पक्ष आहे आणि विकासाच्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टीकडे बघतो. आतापर्यंत सोलापूर या जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात विकास झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी आज. समोरच्या बाजूला प्रणिती शिंदे आहेत, राम सातपुतेंच्या विरोधात प्रणिती शिंदे सातत्यानं राम सातपुतेंच्या रहिवासाचा दाखला कुठल्या इथले नाहीत, राम सातपुते ते बाहेरचे उपरा म्हणून त्यांच्यावर सातत्यानं टीका करते. तर तुम्ही सोलापूरकर म्हणून ह्या टीकेकडे कसं बघताय? मी आता मगाशीच म्हणलं की उपरा ते म्हणत असतील पण आम्ही विकास बघतो. आमचा मुद्दा फक्त विकासाचा आहे. उमेदवार कुठं राहतो हा महत्त्वाचा नाही, विकास कसा होणार आहे आणि कशा माध्यमातून होणार आहे हा सोलापूरकरांचा मेन मुद्दा आहे. आणि जे उमेदवार आहेत श्री रामभाऊ सातपुते हे एकदम धडाडीचे आमदार आहेत आणि त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये आपण याच्यामध्ये बघताय की भरपूर प्रमाणात त्यांनी विकास तिथं केलेला आहे आणि त्याच्या दुपटीनं आता सोलापूर जिल्ह्याचा खासदार म्हणून त्यांनी विकास करतील हे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. तुम्हाला विश्वास आहे? हो. मोदींची गॅरंटी सध्या सगळीकडे आहे, जाहिरात आहे. त्या जाहिरातीकडे कसं बघताय? मोदीची गॅरंटी आम्ही विकासाची गॅरंटी, प्रगतीची गॅरंटी आणि महिलांना एक चांगल्या माध्यमातून महिलांचा विकास करण्याची गॅरंटी आणि युवा वर्गाची गॅरंटी, शेतकऱ्यांची गॅरंटी या माध्यमातून आम्ही मोदींची गॅरंटी बघतो. यापूर्वीचे जे काही दोन खासदार होते इथले, शरद बनसोडे आणि महासिद्धेश्वर स्वामी, हे लोकांपर्यंत पोहोचले नाहीत, त्यांनी तसा विकास केला असा एक आरोप सातत्यानं होतोय. त्यांचा काय फटका बसेल का राम सातपुते? नाही, बिलकुल नाही. आणि ते विरोधी पक्षाचे आहेत, ते असे आरोप करणारच 100%. पण विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे. विजापूर जाणारा तो हायवे, अक्कलकोटला जाणारा आणि वंदे भारत या सगळ्या विकासाचीच बाबी आहेत ना. या सोलापूरमध्ये भरपूर प्रमाणात विकास झालेला आहे आणि कोणतेही आरोप, आता ते विरोधक आहे, कोणत्याही मुद्द्याला आरोप करणार पण सोलापूरकर हे भारतीय जनता पार्टीला साथ देणार हे 100% आहे. कसं वाटतंय मोदींचं काम? मोदींचं काम कसं वाटतंय? फुल गॅरंटी, पूर्ण गॅरंटी. अगदी कसं वाटतंय मोदींचं काम? कसं वाटतंय? फुल गॅरंटी आहे. मोदींची गॅरंटी आहे? हो, फुल गॅरंटी आहे का गॅरंटी मोदींची? आहे.